नमस्कार. योगभास्करास्ट्रो या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आपण पाहत आहोत राहूचे होणारे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचरीचा प्रभाव. या शृंखलेमध्ये आज कुंभ राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची ज्योतिषीय माहिती. दिनांक 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू या दोनही ग्रहांनी आपले राशी परिवर्तन केलेले आहे. हे दोनही ग्रह एकमेकांच्या बरोबर समोर असतात, म्हणून हे दोनही ग्रह एकाच वेळेस आपले राशी परिवर्तन करत असतात. हे दोघेही छायाग्रह आहेत आणि यांची गती ही वक्र असते, म्हणजे यांची चाल ही उलट्या गतीने असते. हे ग्रह पुढील राशीतून मागील राशीमध्ये प्रवेश करतात. असा हा राहू कुंभ राशीच्या आणि कुंभ लग्नाच्या जातकांसाठी लग्न भावावरून गोचरीचे भ्रमण करत आहे. राहू हा ग्रह येथे 25 नोव्हेंबर 2026 सालापर्यंत असणार आहे. हा कालखंड 18 महिन्यांचा कालखंड आहे. राहू हा ज्योतिषशास्त्रामध्ये सर्वाधिक पापग्रह म्हणून मान्यता पावलेला आहे आणि असा हा राहू मानवी जीवनावर दीर्घकाळ परिणाम करणारा असतो आणि म्हणूनच याचे राशीफल पाहताना आपली चंद्र राशी आणि आपली लग्न राशी या दोनही राशीनुसार हे राशीफल पाहायचे असते आणि अंतिमतः एकत्रित निर्णय घ्यायचा असतो. दोन्ही म्हणजे लग्न राशी आणि चंद्र राशी या दोनही ठिकाणी जर शुभ असेल तर शुभ फळ, एकाद अशुभ आणि एखाद शुभ असेल तर संमिश्र फळ आणि दोन्हीकडे अशुभ असेल तर अत्यंत अशुभ अशी स्थिती जाणावी. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. राहू हा ग्रह मायावी ग्रह आहे. हा भ्रम निर्माण करणारा ग्रह आहे आणि राहूची दृष्टी ही सुद्धा विच्छेदात्मक दृष्टी मानली जाते. राहूकडे सुद्धा गुरुप्रमाणे 3 दृष्टी असतात, पंचम, सप्तम आणि नवम. कलियुगामध्ये राहूचे प्राधान्य असलेले दिसून येते. इंटरनेट अशासारख्या मायावी क्षेत्रामध्ये राहूचे साम्राज्य आहे आणि असा हा राहू प्रत्येकाच्या जीवनामध्ये कसा घर करून बसलेला आहे हे आपण पाहतोच आहोत. सर्व प्रकारची जी प्रसार माध्यमे, डिजिटल क्षेत्र, AI या सर्वांवर राहूचे प्रभुत्व असते आणि कलियुगामध्ये राहूचेच अधिपत्य असल्याने राहूचे हे गोचरीचे परिवर्तन महत्त्वपूर्णच असे आहे. असा हा राहू आज कुंभ राशीच्या आणि कुंभ लग्नाच्या जातकांसाठी कसा असणार आहे याची चर्चा पाहणार आहोत. कुंभ राशीच्या जातकांसाठी हा राहू लग्न भावावरून म्हणजे स्वतःच्या भावावरून गोचरीचे भ्रमण करत आहे आणि अशा राहूची दृष्टी तुमच्यासाठी पंचम, सप्तम आणि नवम भावावर पडत आहे. लग्न भाव हा तुमचा व्यक्तिमत्वाचा भाव आहे. स्वतःची ओळख प्रस्थापित करण्याचा हा तुमचा कालखंड असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील देखील असणार आहात. हा भाव तुमच्या शरीराचा, तुमच्या आत्म्याचा, तुमच्या व्यक्तिमत्वाचा, तुमच्या स्वभावाचा आहे. लग्न भावावरून एकंदरीत सर्वच भावांचा विचार हा केला जातो. लोक तुमच्याशी कसे वागतात, तुम्ही लोकांशी कसे वागतात, जनमानसात तुमची कोणती छबी आहे, या सर्व गोष्टींचा उलगडा हा लग्न भावावरून असतो. या ठिकाणी राहू हा पापग्रह आहे, तरी सुद्धा पंचमातील गुरुची शुभदृष्टी या लग्न भावावर पडत असल्याने हा काळ तुम्हाला तसा त्रासातून मुक्ती देणारा सुद्धा असणार आहे. फारसा राहू येथे अशुभ परिणाम हा दाखवत नाहीये. 7.5चा शेवटचा टप्पा हा कुंभ राशीच्या जातकांना सध्या आहे. या कालखंडात राहूचे लग्नी गोचरीचे भ्रमण तुमचे निर्णय चुकवण्याची सुद्धा शक्यता ही दिसून येत आहे. विद्यार्थी वर्गाचा विचार करता विद्यार्थ्यांचे मन भरकटण्याची शक्यता हे सुद्धा हा राहू निर्माण करत आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करणे हे महत्त्वाचे असणार आहे. तसेच संतती विषयक चिंता सुद्धा या कालखंडात हा राहू निर्माण करताना दिसत आहे. हा भाव प्रेमाचा भाव आहे, भावनांचा भाव आहे, विद्येचा भाव आहे, संततीचा भाव आहे. म्हणून या सर्व क्षेत्रामध्ये राहूच्या दृष्टीमुळे त्रासाची शक्यता ही दिसून येत आहे. प्रेमी जीवनासाठी सुद्धा हा कालखंड फारसा अनुकूल म्हणता येणार नाही. हा राहू तुमच्या प्रेमी जीवनात सुद्धा भ्रम निर्माण करू शकतो. त्यामुळे योग्य निर्णय घेणे हे तुमचे कर्तव्य असणार आहे. राहूची 7वी दृष्टी तुमच्या सप्तम भावावर पडणार आहे. हा भाव दाम्पत्य जीवनाचा, विवाहाचा, व्यापाराचा, भागीदारीचा भाव आहे. राहूची विच्छेदात्मक दृष्टी ही दाम्पत्य भावावर पडत असल्याने दाम्पत्य जीवनामध्ये कटुता येण्याची शक्यता दिसत आहे किंवा त्यामध्ये असंतुलितपणा सुद्धा
हा राहू निर्माण करू शकतो. विवाहात प्रामाणिक राहणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. आपल्या जीवनसाथीबरोबर मतभेद किंवा मनभेद होऊ शकतात आणि यासाठी प्रामाणिक असणे हा सर्वात सोपा आणि चांगला उपाय आहे. त्यामुळे नात्यात कटुता येणार नाही, तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही याची खबरदारी घेणे हे तुमच्यासाठी या काळात महत्त्वाचे असणार आहे. जे अविवाहित आहेत त्यांना सुद्धा विवाहाचा निर्णय हा योग्य काळजीपूर्वक घेणे हे महत्त्वाचे असणार आहे. नवम भावावर राहूची 9वी दृष्टी आहे. हा भाव धर्माचा भाव आहे, तुमच्या भाग्याचा भाव आहे. त्याचबरोबर गुरुजनांचा आणि पित्याचा विचार सुद्धा याच भावावरून करतात. राहूची विच्छेदात्मक दृष्टी या भावावर पडत असल्याने वडिलांशी मतभेद होण्याची शक्यता हा राहू तुमच्यासाठी वर्तवत आहे. हा राहू कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला फायदा मिळवून देणार आहे. तुम्ही लोकांच्या दृष्टिक्षेपात येणार आहात, म्हणजे थोडक्यात तुम्ही प्रसिद्ध पावणार आहात. असे असले तरी देखील तुम्ही सावधान राहा, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण हा राहू मायावी, छलकपट करणारा असा आहे. लग्नातून गोचर करणारा हा राहू तुम्हाला संभ्रमात टाकणार आहे. स्वतःची ओळख ही नव्याने करण्यासाठी तुम्ही या काळामध्ये धडपडणार आहात. स्वतःबद्दल नको असलेले भ्रम सुद्धा हा राहू निर्माण करू शकतो. इतरांच्या नजरेत तुम्ही कसे आहात हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी प्रयत्नशील असणे हे तुमचे प्रथम कर्तव्य आहे. इतरांच्या नजरेमध्ये तुमचे व्यक्तिमत्व हे उठावदार आणि प्रामाणिक असावे यासाठी प्रयत्न करणे हे तुमच्यासाठी गरजेचे असणार आहे. राहू हा शनीच्या मूल त्रिकोण राशीमध्ये आहे. शनी हा ग्रह न्यायाधीश आहे, म्हणून तुम्ही स्वतःला या कालखंडात पारखणे हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. चुकीच्या आणि भ्रामक कल्पनांच्या मागे तुम्ही लागू नये, नाहीतर तुम्हाला नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते. इतरांचा योग्य तो मान ठेवल्यास तुमचाही लोक मान ठेवतील, हे सूत्र तुम्ही विसरून चालणार नाही. आत्मविश्वास बाळगणे हे महत्त्वाचे आहे, पण अतिरिक्त म्हणजेच फाजील आत्मविश्वासापासून दूर राहणे हे सुद्धा तुमचे परम कर्तव्य असणार आहे. करिअरच्या दृष्टीने नवीन ओळख करून देणारा हा राहू असणार आहे. नोकरीमध्ये सुद्धा हा राहू सुस्थिती दर्शवतो. जे जातक डिजिटल क्षेत्रामध्ये, प्रसार माध्यमांमध्ये, AI क्षेत्रामध्ये, त्याचबरोबर इंटरनेट क्षेत्रामध्ये म्हणजे या आभासी दुनियेत जे कार्यरत आहेत त्यांच्यासाठी हा राहू सकारात्मक फळे घेऊन येत आहे. आणि स्वास्थ्यविषयक विचार करता स्वास्थ्याच्या दृष्टीने हा राहू तुमचे मानसिक स्वास्थ्य हे बिघडवू शकतो. कारण तुम्ही कुंभ राशीचे आहात आणि याच राशीवर राहूचे गोचर भ्रमण होत आहे, म्हणजे राहू आणि चंद्र यांची युती येथे होणार आहे. आणि म्हणूनच हा कालखंड तुमच्या मानसिक वाढ करणारा असू शकतो. जीवनामध्ये असंतुष्टता ही तुम्हाला जाणवताना दिसत आहे, त्यामुळे तुमचे मानसिक स्वास्थ्य हे अधिक बिघडू शकते. आणि त्यासाठी तुम्ही प्राणायाम, मेडिटेशन, ध्यानधारणा इत्यादींचा आधार घेतल्यास तुम्हाला यापासून मुक्तता मिळण्यास सुद्धा मदत मिळणार आहे. ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये राहू जर सुस्थितीत असेल तर अशा वेळी राहूचे हे गोचर भ्रमण कार्यक्षेत्रात तुम्हाला सफलता मिळवून देऊ शकते. परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू मुळातच अशुभ आहे, अकारक आहे किंवा ज्यांना राहूची दशा चालू आहे, यांना या राहूच्या गोचरीच्या कालखंडामध्ये प्रेमी जीवनात आणि दाम्पत्य जीवनात हे सांभाळून वागणे हे महत्त्वाचे असणार आहे. आणि त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये प्रामाणिक राहणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. असे केल्याने राहूचे अशुभत्व कमी होण्यास तुम्हाला मदत मिळणार आहे. सध्या कुंभ राशीच्या जातकांना 7.5चा शेवटचा टप्पा आहे आणि त्यातच राहूचे हे गोचरीचे भ्रमण तुमच्या व्यक्तिमत्वावरून होत आहे. त्यामुळे चिडचिड, असंतुलितपणा, त्रास आणि मानसिक व्यथा अशा तुम्हाला सतावताना दिसत आहेत. परंतु त्यातही चांगली स्थिती म्हणजे पंचमातील गुरुची शुभदृष्टी ही तुमच्या लग्नभावावर असणार आहे. त्यामुळे राहू हा फारसे तुमचा नुकसान करताना दिसत नाही. ज्यांना राहूजन्य पीडा अधिक सतावत आहेत त्यांनी या कालखंडामध्ये मारुतीची उपासना ही नक्की करावी. त्याचबरोबर श्री शंकराची आराधना ही प्रत्येक ग्रहासाठी केली जाते आणि म्हणूनच शंकराची आराधना सुद्धा तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. कारण शंकर हा लवकर प्रसन्न होणारी देवता आहे. त्याचबरोबर मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा या स्तोत्राचे नित्य पठण सुद्धा तुम्ही करणे आवश्यक आहे. ज्यांना राहूजन्य पीडा सतावत आहेत त्यांनी शनिवारी काळ्या वस्तूंचे दान करावे, गरजूंना मदत करावी आणि त्याचबरोबर राहूच्या बीजमंत्रांचा जर जप केला
तर तुम्हाला राहूच्या अशुभत्वापासून मुक्ती मिळण्यास हातभार लागणार आहे। राहूचा बीजमंत्र ओम राम राहवे नमः असा आहे किंवा ओम भ्राम ब्रीम ब्रौम स राहवे नमः हाही मंत्र बीजमंत्रच आहे। यापैकी एका कोणत्याही मंत्राचा जप हा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो। अशा रीतीने आज आपण कुंभ रास आणि कुंभ लग्नांच्या जातकांसाठी राहूचे हे गोचरीचे भ्रमण कसे असणार आहे याची चर्चा केलेली आहे। कुंभ राशीच्या जातकांनी भ्रमापासून स्वतःला दूर ठेवणे हा तुमच्यासाठीचा मूलमंत्र असणार आहे। आज आपण येथेच थांबूया। अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। पुढील भागामध्ये आपण मीन राशीच्या जातकांसाठी राहूचे हे गोचर भ्रमण कसे असणार आहे याविषयीची चर्चा पाहणार आहोत। तोपर्यंत नमस्कार।